टिटवाळ्यातील काळू नदीवरील धरण प्रकल्पाला गती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार आमदारांना सामूहिक जननिवेदन प्रशासकीय मंजुरी व निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता टिटवाळा येथील काळू नदीवरील प्रस्तावित धरण प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देऊन काम सुरू करावे अशी मागणी टिटवाळ्यातील रहिवाशांनी केली आहे। याबाबत नागरिकांच्या वतीने ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर दंडाधिकारी डॉक्टर संदीप माने तसेच जलसंपदा विभागाचे उपअभियंता इंजिनियर यामिनी मेश्राम, खासदार बाळा मामा म्हात्रे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश बोडसे यांना सामूहिक जननिवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनात म्हटलंय की ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण तालुक्यासह टिटवाळा शहर आणि विविध ग्रामपंचायतच्या परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण व लोकसंख्या वाढली आहे। त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची मागणी आणखी अधिक वाढणार असून गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर टिटवाळा येथील काळू नदीवरील धरण प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास केवळ टिटवाळा शहरालाच नव्हे तर मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास मोठी मदत होणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। प्रकल्पाच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। हा विषय केवळ कागदोपत्री किंवा फाईल पुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत आणणे अत्यंत आवश्यक असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे। काळू नदीवरील धरण प्रकल्पास तातडीने सर्व प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात यावी। प्रकल्पासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा। धरण प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करून त्याचा नियमित आढावा घ्यावा। टिटवाळा शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रकल्पाची अंमलबजावणी करावी। संबंधित सर्व विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करून हा जनहिताचा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावा। प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती वेळोवेळी नागरिकांसमोर जाहीर करावी। सदरी निवेदनावर टिटवाळ्यातील अनेक रहिवाशांनी स्वाक्षऱ्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविलाय। टिटवाळ्यातील काळू नदीवरील धरण प्रकल्प तातडीने मार्गी लावून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सदरी निवेदन देण्यासाठी आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद जाधव, आरपीआय मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष भावेश जाधव, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंता समुद्रे, ॲडव्होकेट अभिजित जाधव, पत्रकार राजू टपाल इत्यादी जण उपस्थित होते।